मुसलमान बहनों को भी हम हिस्सेदारी और भागीदारी देने की कोशिश कर रहे हैं, जबकि पार्लियामेंट में बिल पास हो चुका है कि स्त्री के लिए भी उसके अंदर एक कोटा मुकर्रर किया गया है। और ये जो वक्फ का जो डिपार्टमेंट है ये भी गवर्नमेंट के अंडर में है, ये किसी खास मुसलमानों के अंडर में नहीं है, इसके ऊपर उन्हीं का कंट्रोल है। और आज ये मसाइल जो है ये इसलिए पेश आए हैं कि आज हम हमारे इस समाज में बसने वाले जितने लोग हैं और इसके तहत जितनी प्रॉपर्टियां हैं, आज हम उसको धोखे की नजर में देख रहे हैं, लिहाजा उसका विरोध करने के लिए आज हम सब यहाँ पर जमा हुए हैं। हमारे मौजूदा हुकूमत को ये देखना चाहिए, मुस्लिम समाज का अगर आप हित करना चाहते हैं, अच्छा करना चाहते हैं, हम आपसे पूछना चाहते हैं कि पार्लियामेंट के अंदर जितने मंत्रालय हैं 23 के अंडर में जितने 48 मंत्रालय हैं, बल्कि उससे भी ज्यादा है, किसी एक मंत्रालय के अंदर भी आपने किसी मुस्लिम को पद दिया है? और आपने मुसलमानों के हित की बात कर रहे हैं, आपके सामने मुसलमानों के ऊपर, उनके दरगाहों पर, उनके मस्जिदों के ऊपर, उनकी इबादत गाहों पर इतना अत्याचार अन्याय हो रहा है, आप अपनी आंखों से देख रहे हैं, लेकिन इसके बावजूद भी आपकी जुबान खामोश है। आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं दिनांक 11 एप्रिलला उपविभागीय कार्यालय आवारात वक्फ सुधारणा विधेयक 2025चा विरोध दर्शवत सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उमरगा उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात वक्फ सुधारणा विधेयक 2025चा जाहीर निषेध व्यक्त करत नमूद करण्यात आले की वक्फ सुधारणा विधेयक 2025 हे लोकसभा आणि राज्यसभा येथे संमत होऊन अत्यंत घाई गडबडीनं माननीय राष्ट्रपती यांची सुद्धा स्वाक्षरी घेण्यात आली आहे। केंद्र सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत। सदरील विधेयक आणि त्यातील तरतुदी या संविधानाच्या कलम 14, 15 समानता, 25 धार्मिक स्वातंत्र्य, 26 धार्मिक बाबींचं नियमन आणि 29 अल्पसंख्याक हक्क अंतर्गत मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारावरच गदा आणत आहे। तसेच वक्फ कायद्यात बदल कलम 300 अ मालमत्तेच्या अधिकाराच्या विरोधात आहे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे। यावेळी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी मुस्लिम बांधवांच्या या धरणं आंदोलनात सहभागी होत या कायद्याचा निषेध करताना दिसून आले। सदर निवेदन स्वीकारत आपलं मत व्यक्त केलंय की जगातली एक सशक्त लोकशाही, जगातलं एक सगळ्यात चांगलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला, देशाला दिलेलं आहे। आणि त्याच वर्षामध्ये वक्फ बिल याच्यामध्ये हे सुधारणा विधेयक आणून इथं मुस्लिम मस्जिद, दर्गा किंवा त्यांच्या धार्मिक जी संपत्ती आहे त्याच्यावर टाच आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। त्या अमृत महोत्सवी वर्षाचा अपमान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। आज ही पाळी एका धर्मावर आलेली आहे। देशामध्ये अनेक मंदिरं आहेत, अनेक चर्च आहेत, प्रत्येक समाजाची वैयक्तिक स्वतंत्र प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये शासन टाच आणण्याची शक्यता आहे। ज्यांनी दान केलं त्यांच्यासाठीच, त्यांच्याच बांधवासाठी जमीन आणि संपत्ती राहावी हा एक प्रामाणिक कायदा वक्फचा होता आणि त्याच अनुसार इथं मुस्लिम बांधव त्याच कायद्यानुसार चालत होते। परंतु ती सगळी संपत्ती केंद्र शासन या अमृत महोत्सवी वर्षामध्ये, इथं आम्ही जगामध्ये डंका वाजवत आहोत की आमचं संविधान मानणारं राज्य आहे, आमचं संविधान मानणारं राष्ट्र आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत। आणि त्याच वर्षामध्ये हा सुधारणा विधेयक जेव्हा येतं ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखदायक आहे, वेदनादायक आहे। मी महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या कायद्याचा जाहीर निषेध करतोय। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।